काय दादा? अरे गणा, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? लग्नाची चालली की तयारी. हे काय दाखव की. अरे काय नाही रे, हे लाईट बिल अरे आहे. दाखव, अरे अरे हे दाखव, बघ. अरे दाखव. कुणाचा फोटो होता? अरे हा तर स्वाती दीदीचा फोटो आहे ना? अरे लग्न ठरलं तिचं. काय सांगतो? फसवलं रे तिने मला. अरे तू तर हिच्याशी लग्न करणार होतास ना? अरे कुठलं काय, फक्त नशिबाचा भाग. आम्ही पोरं नुसतं प्रेम करतो. तिचं लग्न ठरलंय. अरे फसवलं म्हणजे? लग्न करते दुसऱ्याशी. इतकं प्रेम करतो ना की नंतर त्रास होतो रे त्याचा. आता तिला मी नकोच आहे तिच्या आयुष्यामध्ये. प्रेमाच्या गंगेत वाहत जातो आम्ही. आई माझी सांगायची, अरे ती पोरगी तुला फसवेल, पण आईच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. अगं तू गप्प, तुला काय कळतंय? म्हणून मी आईला गप्प करायचो. पण आता हे कळतंय. जेव्हा तिची मुंबईला परीक्षा होती ना, म्हणजे सगळी कामधंदे सोडून 8 दिवस तिच्या मागे बोंबलं तिला. तेव्हा तिने सांगितलं मला, आपण लग्न करायचं. आता म्हणते आपण लग्न करायचं नाही. तेव्हा मला म्हणायची, तू असेल तर मला बाकी कुठल्या गोष्टीची पर्वा नाही. वर आम्ही सांगितलंय, जीवाचं काही वेडं वाकडे करू नको. म्हणजे किती सहज पोरी सांगतात ना. प्रेमात पडतात, नजरेने घायाळ करतात आणि मग सांगतात मला माफ कर, मला विसर म्हणून सांगतात. अरे ह्या पोरी का आपल्या आयुष्याचं जोक करतात का रे? तुला तरी काय सांगणार म्हणा. काही मुली खरंच धोका देतात रे, पोरांच्या आयुष्याला लावतात. आणि मग आमच्यासारखी पोरं कुठेतरी औषध खायचं, आत्महत्या करायची आणि बोंबलत बसायचं. आई वडिलांचं वाळवण करायचं. म्हणून तर मी लग्न करायचा निर्णय घेतला. घरच्यांनी ज्या मुलीशी ठरवलं तिच्याशी लग्न करणं. अरे ती चांगली आहे पोरगी. मला म्हणाल तुमचं कोणावर प्रेम होतं का? हो म्हटलं. पोरगी बाद निघाली, धोकेबाज निघाली. ती म्हणाली माझा पण धोकेबाज निघाला, छपरी होता. एकमेकांचा भूतकाळ विसरायचा आणि लग्न करायचं. अशा जर खरंच समजूतदार मुली असतील ना, तर घटस्फोट, डिवोर्स, दुरावा नात्यात कधीच येणार. बरं जाऊ दे, तू असल्या भानगडीत पडू नकोस. तू फक्त अभ्यास कर आणि मोठा झाल्यानंतर घरचे ठरवतील त्या मुलीशी लग्न करायचं. असल्या भानगडीत काय पडायचं नाही. काय नसतं रे, प्रेमात पडले की तेवढंच चांगलं वाटतं. नंतर धोका मिळाला की प्रेम म्हणजे कटू वाटायला लागतं.